नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजही आपण नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या 2 रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या दोन्ही रांगोळ्या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल. तर आजच्या भागातली जी पहिली रांगोळी आहे, ही डिझाईन मला एक आमच्याकडे पंती आहे. दिवाळीला आपण पंती लावतो मातीची, त्या पंतीवर ही डिझाईन. तर मग मी म्हटलं चला आपण त्या डिझाईनची रांगोळी पण काढून बघू जमते का. आणि मी थोडं ॲड केलं त्याच्यामध्ये दुसरी डिझाईन करण्याचा. तर हा बाहेरून एक सर्कल काढून घेतला आपण मोठा आणि त्याला औषधाच्या बॉटलचं झाकण आहे त्याच्या मदतीने डिझाईन करून घेतलेली. आणि त्यात आपण बाजूला थोडे असे समोरून थेंब टाकणारे मोठे मोठे टिंब. असे मोठे मोठे थोडेसे थेंब टाकून घ्यायचे. त्याला आणि बोटाच्या साईने अशी डिझाईन करून घ्यायची थोडीशी. बाहेरून पण अशा म्हणजे थेंब असे काढून घ्यायचे आणि ही डिझाईन एका साईडनेच काढायची. पिवळा कलर आपण भरतो याच्यामध्ये. इतक्यात होईल अशी रांगोळी. पण जे आपण तुम्हाला मी झाकणाच्या मदतीने जी डिझाईन काढायचं शिकवलेलं आहे, ते फक्त फरशीवर अशी प्लेन फरशी असेल त्याच्यावरच काढता येतं. दुसरं लाकडी वगैरे असतं ना, लाकडाच्या बेसवर वगैरे नाही करता येत ते. बघा किती सुंदर दिसते ही रांगोळी. नक्कीच ट्राय करा तुम्ही. आता ही दुसरी रांगोळी आपण महादेवाची पिंड काढतोय. इथे आपण ब्लॅक बेस वापरला आहे बॅकग्राऊंडसाठी. रिफ्लेक्ट करतोय पण ते मोबाईलमध्ये व्यवस्थित. रांगोळी अशी समोर खूप छान दिसते ही, पण तो बॅकग्राऊंड ब्लॅक असल्यामुळे थोडं रिफ्लेक्शन पडतंय त्याच्यावर. त्यात आपण सफेद कलर भरून घेतला आणि महादेवाच्या पिंडीला आपण तो गंध लावलेला असतो, त्याची थोडीशी डिझाईन करून घेतली. आणि बेलाचं पान काढतो इथे. त्याला बॉर्डर करून घ्यायची म्हणजे दिसायला पण व्यवस्थित वाटतं ते. म्हणजे व्यवस्थित दिसतं.
तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे मैत्रिणींनो. तर रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळी काढत राहा. रोज दारासमोर रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.